पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. प्रियजन हो, सर्वांना जय येशू. पुन्हा एकदा प्रभूच्या नावाने आपण एकत्र झालेले आहोत आणि प्रभूचे वचन आपण ऐकणार आहोत. ज्या कोणी माझे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे, लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शक्यतोवर शेअर करा. चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळणार. हालेलुया. प्रियजन हो, आपण पाहणार आहोत येशू रोगमुक्ती करणार आहे. येशू रोगमुक्त करतो. बिमारी, प्रियजन हो, बिमारी. जेव्हा बिमारी येते तेव्हा फक्त शरीरच दुःखी होते असं नाही, परंतु जेव्हा बिमारी येते तेव्हा संपूर्ण कुटुंब, संपूर्ण घर संकटात येते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्व नातेवाईक त्याच्या मागे लागतात. बिमारीमुळं इलाज करण्यासाठी टेन्शन, पैसा, वेळ, इकडे धाव तिकडे धाव, इथं झालं नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जा, तिथं झालं नाही तिथं जा. सर्वांना टेन्शन, सर्वांना दुःख आणि सर्वजण एकदम म्हणजे चिंतित असतात. हे बिमारी कोणतीही बिमारी असो, कोणती बिमारी असो. आणि बिमारी आली म्हणजे सर्वांना भीती वाटते. भीती कशाची वाटते? भीती अशी वाटते का हा बिमारी काय करू शकते माणसाचा, ह्या जीवनाचा, ह्या पृथ्वीच्या जीवनाचा, शारीरिक जीवनाचा अंत करू शकते. बिमारी मरू शकते माणूस. बिमारी आली, ॲक्सिडेंट झाला किंवा नाहीतर कधी काही अपघात किंवा कोणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न केला, जीव देण्याचा प्रयत्न केला, असं कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा शरीर संकटात आलं, दुःखाला आपत्ती झाली म्हणजे सर्वाला टेन्शन. खर्चाची बाब, आजकाल दवाखाना म्हटलं तर तेवढी सोपं नाही आहे. पैसा, जिथं कुठं गेलं तर पैसा. तर ह्या युगामध्ये एक बिमारी म्हटलं तर एक आमच्या जीवनामध्ये मोठं संकट आहे. प्रिय बंधू आणि भगिनी, आणि ही बिमारी कधी येते आम्हाला माहीत नाही, कशा प्रकारे येते माहीत नाही, आणि कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये कार्य करते हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. लवकर जाते किंवा वेळ घेते काही माहीत नाही. काही लोक, प्रिय बंधू आणि भगिनींनो, जन्मभरासाठी अपंग बनून म्हणजे बेड रेस्ट करावं लागते. कोणाची कंबर गेलेली आहे, कोणाचे पाय येत नाही, अशा प्रकार पुष्कळचे. प्रियजन हो, हे बिमारी फार घातक आहे. बिमारी जानलेवा एक साधन आहे आणि म्हणून हे बिमारी आम्हाला फार धोक्याची आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू म्हणत आहे मी तुम्हाला रोग शांती देण्यासाठी आलेला. जेव्हा येशू ह्या पृथ्वीवर होता तेव्हा जिथं कुठं येशू जात होता तिथं त्याच्या मागे लोकांची भीड होती, गर्दी होती. लोक त्याच्याकडे, त्याच्या मागे जात होते आणि लोक बरे होत होते. आणि लोकांनी येशूच्या शब्दामध्ये, येशूच्या स्पर्शामध्ये चंगाई, रोग शांती अनुभव घेतलेली आहे आणि म्हणून लोक भीड करत होते. आणि येशूने पुष्कळ रोग्यांना बरं केलं. एक रक्तस्रावाने पीडित महिलेने असा विश्वास ठेवून त्याला स्पर्श केला की मी येशूच्या कपड्याला स्पर्श केली तरी मी बरी होईल, आणि त्या प्रकारे तिनं विश्वास ठेवला, ती बरी झाली. एक आंधळा भिकारी रस्त्याच्या बाजूला बसून होता आणि येशू तिथून जात आहे असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा जोराने ओरडून तो प्रार्थना करू लागला, दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया कर, दाविदाचा पुत्रा येशू माझ्यावर दया कर, कारण येशू दयावान आहे. प्रियजनो, एक विधवा बाई होती, तिचा एकुलता एक मुलगा, विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावला आणि त्याची तिरडी अंतिम संस्कारासाठी नेण्यात येत होती. त्यावेळेस येशूने त्या बाईकडे पाहिलं, विधवेकडे पाहिलं. ती अतिशय दुःखात होती, ती पडून रडू लागली आणि तिचं दुःख येशूला पाहावलं गेलं नाही आणि येशूला तिची दया आली आणि येशूनं त्या तिरडीला हात लावून त्या मुलाला त्याच वेळेस जिवंत केलं. प्रियजन हो, मरण पावलेल्या लाजराला येशूने एका शब्दाने म्हटलं, लाजरा बाहेर ये. तो बाहेर आला आणि तो जिवंत झाला. प्रियजन हो, येशूने 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 माशातून जेवण दिलं. 12 टोपल्या उरल्या. येशूने वादळाला शांत केलं
अशा प्रकारे पुष्कळ चमत्कार येशूने केले. आणि येशू म्हणत आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 21 ओवी 21-22 मध्ये म्हणत आहे, येशू म्हणत आहे, तुमच्यामध्ये विश्वास असेल तर, तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही ह्या पर्वताला सरक म्हटलं तर ते सरकेल. आणि तुम्ही प्रार्थनामध्ये विश्वास ठेवून, शंका न ठेवता तुम्ही प्रार्थनामध्ये जे काही मागाल ते तुमच्यासाठी केले जाईल. प्रियजनो, एवढं आश्वासन प्रभू सांगत आहे, प्रभू देत आहे. म्हणजे प्रभू आमचा मुक्तिदाता आहे, प्रभू आमचा रोग शांती देणारा प्रभू आहे. आमच्या रोगापासून, एवढं भयानक असलेला रोग, आम्हाला मृत्युमुखी नेणारा रोग, आमच्या घरची शांती नष्ट करणारा रोग येशूच्या स्पर्शाने, येशूच्या शब्दाने, येशूच्या आशीर्वादाने दूर होतो झालेला आहे. पुष्कळ लोकांनी अनुभव केलेला आहे. प्रियजनो, त्याच्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्टीची गरज आहे, विश्वास ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा. आणि विश्वासाने प्रार्थना करणे, येशूचे वचन वाचणे, देवाचे वचन वाचणे आणि देवा वचनावर विश्वास ठेवणे. आणि ह्या पद्धतीने येशू आमच्यामध्ये रोग शांती आम्हाला देतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांना अनुभव झालेला आहे. आपणही विश्वास ठेवूया. आणि येशू आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे, कारण येशूने आमचे रोग आधीच आपल्या शरीरावर घेतलेला आहे. आम्ही पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 ओवी 24 मध्ये वाचतो. तिथं वचन आम्हाला सांगत आहे, त्याला बसलेल्या फटक्याने, त्याच्या शरीरावर किती फटके बसले, त्याला मारून टाकले, तो क्रूसावर आमच्यासाठी मरण पावला. त्याला बसलेल्या फटक्याने आम्ही निरोगी झालेला, आम्ही निरोगी झालेले आहोत. त्यांनी आम्हाला ऑलरेडी निरोगी केलेले आहे. फक्त आम्हाला काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे की येशूने मला पहिलंच निरोगी केलेलं आहे. ही बिमारी जी आहे ते मला काही करू शकत नाही. हे बिमारी चुटकीमध्ये येशू दूर करणार, येशूने दूर केलेलेच आहे. अशा प्रकारे आपण विश्वास ठेवला पाहिजे प्रियजनो. आणि यशाचा ग्रंथ अध्याय 53 ओवी 5 मध्ये आम्ही वाचतो. प्रियजनो, येशू वचन अशा प्रकारे म्हणतात, त्याने आपल्या घावाद्वारे आम्हाला निरोगी केलेले आहे. आपल्या शरीरावरच्या घावाद्वारे आम्हाला निरोगी केलेली आहे. आणि परत एक वचन वाचतो आम्ही प्रिय बंधू आणि भगिनींनो, निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 15 ओवी 26 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, मी तुला रोग शांती देणारा परमेश्वर आहे. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवावा की प्रभू तू म्हटलेले आहेस. कोण म्हटलेलं आहे? प्रभूने म्हटलेलं. हे तुझे वचन आहे, हे तुझ्या मुखातून निघलेलं वचन आहे, हे वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. अशा प्रकारे वचन बोलून आपण काय म्हणावं, हे वचन, ह्या वचनानुसार मी प्रार्थना करतो आणि हे वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आणि प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्या शक्तीने, सामर्थ्याने आज मी नक्की बरा होणार. अशा प्रकारे आपण विश्वास ठेवूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. मला एका बाईनं फोन केला, काहीतरी आजार आहे आणि म्हणाली, फादरजी अशा प्रकारे त्रास होते, मला खूप त्रास आहे, संकट आहे, बिमारी खूप त्रास करत आहे, औषध घेतलं तरी पण जात नाही आहे. अशा प्रकारे मी तिला एक शब्द म्हटलं, बाई येशूवर विश्वास ठेव, तू बरी होशील. हे म्हटल्याबरोबर ती बाई काय म्हणत आहे माहित आहे, आजी मी तर विश्वास ठेवतो जी, मी किती दिवसापासून ख्रिस्ती आहो. हालेलुया. तर अशा प्रकारे तिनं मांडली. माझ्या सांगण्याचा अर्थ असा, तुम्ही विश्वास ठेवत नाही असं नाही, तुम्ही विश्वासीच आहात, तुम्ही विश्वास ठेवणारेच आहात. परंतु माझा म्हणण्याचा अर्थ असा की ही जी बिमारी आहे, ही जी तुमची आपत्ती आहे, हा जो त्रास आहे, हा त्रास आज यावेळेस प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करणार, असं म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. आज हा जो माझ्या शरीरामध्ये बिमारी आहे, आजार आहे, तो येशूच्या कृपेने तो बरा होणार. आणि असा विश्वास ठेवून आपण विश्वासाने प्रार्थना केले तर प्रभू आम्हाला नक्की बरं करणार. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही विश्वास धरूया की माझा आजार गेला. कदाचित आम्हाला अनुभव होत नाही तरी पण तुम्ही विश्वास ठेवा आणि तो हळूहळू आपोआप निघून जाणार. हालेलुया. येशूच्या नावाने जे कोणी विश्वासाने प्रार्थना करतो त्याला येशू कधीच फुकट सोडत नाही. प्रियजनो, पुन्हा निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23 ओवी 25 मध्ये म्हणत आहे, जो माझी आराधना करतो,
प्रभूची आराधना करतो, बायबल वाचतो, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये येतो, प्रार्थना करतो, कडकडीने प्रार्थना करतो, त्याच्या जीवनामध्ये प्रभू म्हणत आहे रोगराई कधी येणारच नाही. हालेलुया. रोगराई येणारच नाही. प्रियजनो, एवढं आश्वासन देणारं वचन आम्हाला प्रभू सांगत आहे. म्हणून प्रियजनो, याच्यामध्ये आम्हाला विश्वास दृढ करणे गरजेचं आहे, कडकडीने प्रार्थना करणे गरजेचं आहे आणि प्रभूसाठी वेळ घालवणे गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभू असावा, प्रभू आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू असावा. प्रभू आम्हाला सोडून देणार नाही. प्रभूकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आणि प्रार्थनामय जीवन, विश्वासाचं जीवन जगूया, प्रभूसोबत आनंद घेऊया.